कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील कोलोडी गावात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. आनंदनगर वसाहतीत राहणारा श्रावण अजित गावडे हा 10 वर्षाचा चिमुकला बुधवारी रात्री मित्रांसोबत खेळत असताना त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले. तो घरी धावत येऊन आईच्या खुशीत विसावला आणि तिथेच त्याने जगाचा निरोप घेतला. तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने श्रावणाचा जागीच मृत्यू झाला. आईच्या डोळ्यासमोर मुलाने शेवटचा श्वास घेतल्याने कुटुंबासह अख्ख्या परिसराला धक्का बसला आहे. कुटुंबियांनी तातडीने श्रावणला रुग्णालयात नेलं होतं, पण डॉक्टरांनी श्रावणला मृत घोषित केले. या गावडे कुटुंबाने 3 वर्षापूर्वी आपल्या मुलीचाही हृदयविकारामुळे गमावलं होतं. अल्पावधीत 2 मुलं गमावल्याने गावडे कुटुंबावर पर्वता एवढं दुःख कोसळलं आहे. गणेशोत्सवाच्या वातावरणातच ही अशी घटना घडल्याने संपूर्ण गाव हादरून गेलं आहे. खाली खेळत होता, लाईट गेली, मग तो वर आल्यानंतर कसं तर व्हायला लागला, श्वास बीस घालायला नव्हता. मग घरात गेला, मम्मीने पाणी मागितलं आणि पाणी पिताना मम्मीला मिठी मला दुसरीतच पडलं. माझं नाव गजानन विठ्ठल गावडे, राहणार कोडोली, आनंदनगर, शिवनेरी गल्ली. तर आमचा पुतण्या शिवनेरी मंडळात खेळत असताना, मुलांच्याबरोबर खेळत असताना अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागलं. तसंच तो पळत घरी आला, आईकडे. आईच्या मांडीवर आला आणि बसला आणि तिथं शांत झाला. त्याच्या अगोदर 3 वर्षा अगोदर त्याची लहान बहीण अशीच खेळत असताना तिचंही असं निधन झालं होतं.